नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मेष राशीबद्दल जाणून घेणार आहोत। तर मेष राशीच्या लोकांनो, जर तुमची राशी मेष आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर कधी मेष राशीच्या लोकांनो, कधी असं झालं आहे का की रात्री 2:30-3 वाजता तुमचा अचानक डोळा उघडतो आणि समोर फक्त तुम्हाला अंधार दिसतो आणि तुमच्या काळजाची धडधड वाढलेली असते। घराचा चप्पर अंगावर येईल का असं वाटतं आणि मनात फक्त एकच प्रश्न असतो की माझं काय होणार। कारण सध्या तुमची 7.5 चालू आहे आणि या 7.5मध्ये मला माहिती आहे तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून बरेच काही त्रास होत आहे। जर तुमची राशी मेष आहे तर रडणं थांबवा आणि घाबरणंही थांबवा, कारण की तुमचा संघर्ष हा बऱ्याच दिवसापासून चालू आहे। तर आता संघर्ष कमी होण्याच्या मार्गावरती आहे, कारण येणारे गुढीपाडवा हा तुमच्यासाठी खूप काही खास असणार आहे। हे गुढीपाडव्यापासून तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहे तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की जे पण काही मी महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहे ती तुमच्या खूपच फायद्याची आहे। त्यामुळे मेष राशीच्या लोकांनो, जर तुमच्या कष्टांवरती विश्वास असेल आणि आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तर मी तुम्हाला एकच सांगेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की स्वामींची कृपादृष्टी ही तुमच्यावरती आहे। त्यामुळे काळजी करू नका आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मेष राशी म्हणजे ऊर्जेचा महासागर आहे, पण गेल्या काही वर्षात या महासागराला जणू कोणीतरी आटवून टाकलेलं आहे। तुम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, कोणाचंही वाईट चिंतलं नाही, तरीही लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात। मेष राशीच्या व्यक्तीचं दुःख काय असतं माहिती आहे का? त्यांनी सगळ्यांसाठी केलं, पण जेव्हा त्यांना गरज पडली तेव्हा मागे वळून बघितलं तर तिथं कोणीच नव्हतं। तुम्ही लोकांचे अपमान गिळालेत, उपाशीपोटी काम केलं, कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारल्यात, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त अपेक्षेचं ओझं आणि टीका। तुमची प्रामाणिकता आज तुमच्यासाठी ओझं झालं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर शांत व्हा, कारण ज्याचे डोळे पाणावलेले असतात त्यांच्यासाठी स्वामी स्वतः धावून येतात। पहिली मोठी खुशखबर म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणाची आहे। मेष राशीच्या लोकांनो, तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात ज्यांनी तुमचे पाय खेचले, ज्यांनी तुमच्याबद्दल वरिष्ठांकडे काड्या केल्या, त्यांचे चेहरे आता बघण्यालायक होतील। तुम्हाला आता अशी एक संधी मिळेल जिथे तुमची प्रतिमा जगासमोर येईल। तुमचं प्रमोशन, तुमची रखडलेली फाईल किंवा तुमचा नवीन व्यवसाय असो, तो आजपासून वेग घेणार आहे। हा विजय तुमचा नाही तर तुमच्या सत्याचा आहे। दुसरी खुशखबर म्हणजे आर्थिक विवंचना। पैशांशिवाय माणूस किती हतबल होतो हे मेष राशीच्या व्यक्तीने जवळून अनुभवलंय। तुमच्याकडे हिंमत आहे पण भांडवल नाही, तुमच्याकडे डोकं आहे पण खिसा रिकामा आहे। पण आता स्वामी स्वतः तुमचे आर्थिक मार्ग मोकळे करत आहेत। कदाचित तुमचं एखादं जुनं कर्ज फिटेल आणि अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतील, जी तुमच्या घराची बरकत वाढवेल आणि आता तुम्हाला कोणासमोर पण हात पसरवण्याची गरज पडणार नाही, कारण स्वामी समर्थ महाराज तुमचा तिजोरी रिकामी ठेवणार नाहीत। त्यामुळे हा माझा शब्द आहे, स्वामींवर विश्वास ठेवा। हे असे नवीन बदल आता गुढीपाडव्यानंतर तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। जी पण तुमच्या आयुष्यात विखुरलेली नाती, ती पण आता तिसरी गोष्ट म्हणजे मेष राशीचा माणूस हा स्वभावाने स्पष्ट व्यक्त असतो आणि या स्पष्ट व्यक्तामुळे आपलेच लोक दुरावले जातात। ज्या भावासाठी, ज्या बहिणीसाठी किंवा ज्या मित्रासाठी तुम्ही जीवाचं रान केलं, त्यांनीच आज तुम्हाला परक केलं आहे का? घरातली सततची कटकट, जोरीदारशी असलेले मतभेद याने तुम्हाला आतून तोडून टाकलं आहे का? परंतु आता गुढीपाडव्यानंतर तुमच्या घरात शांती प्रस्थापित होईल। गैरसमजाचे जे डोंगर होते ते वितळतील आणि तुमच्या शब्दाला आता घरात पुन्हा मान मिळणार आहे। रक्ताची नाती पुन्हा रक्तासारखी होतील आणि स्वार्थासाठी नाही तर ती तुमच्या जवळ येतील। चौथं खुशखबर म्हणजे तुमच्या आरोग्याबद्दल आहे। सततच्या चिंतेमुळे मेष राशीच्या लोकांना अर्धशिशी, BP किंवा पोटाचे विकार जडले आहेत। तुमचं शरीर थकलंय, पण मात्र मन तुमचं पळतंय।
आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की निरोगी आयुष्याचं वरदान तुम्हाला आता मिळणार आहे. तुमच्या अंगात पुन्हा तीच 20 वर्षांच्या तरुणासारखी ऊर्जा जाणवेल तुम्हाला. तुम्ही आजारांवरती विजय मिळवाल आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगाच्या मैदानात उतराल. 5वी खुशखबर म्हणजे ती असणार आहे तुमच्या मुलांसाठी. तुमची मुलं, आई वडील म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी सर्व काही सोचलं, अपमान सोचले, ते सर्व काही परमेश्वराने बघितलेले आहे. तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे आता दूर होतील. त्यांना हवं असलेलं शिक्षण, हवी असलेली नोकरी किंवा लग्नाचा योग आता स्वामी स्वतः जुळवून आणतील. तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला यशाच्या बातम्या ऐकू येतील आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येईल. तेव्हा समजून जा की परमेश्वराने तुमच्या कष्टाची पावती दिलेली आहे. तर मंडळींनो, मेष रास ही कोणासमोर झुकण्यासाठी बनलेली नाही, तर जग जिंकण्यासाठी बनलेली आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ्य द्याल तेव्हा फक्त 2 थेंब त्याच्यामध्ये अश्रू अर्पण करा आणि त्यांना सांगा की देवा, मी खूप लढलो, आता तूच माझं सार्थ कर. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपलेला आहे. गुढीपाडव्याची, नवी वर्षाची नवी पहाट आता तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन ये. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या मनात थोडी जरी उमेद तुम्हाला जागृत झाली असेल तर खरंच सांगते मी, हा व्हिडिओ प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीला पाठवा. त्यांच्या मनाला आधार मिळेल आणि आज पण जे काही संकटात आहे त्यांच्यासाठी त्यांचं आयुष्य काही बदलवू शकतो आणि त्या लोकांचं आयुष्य वाचवू शकतो. मी तुम्हाला फक्त एकच सांगेल की आपल्या स्वामी समर्थ महाराजांवरती, शनी महाराजांवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या आयुष्य आता बदल होणार आहे आणि जे पण काही त्रास तुम्ही सोचले, जे पण काही टेन्शन तुमच्या डोक्यावरती होतं, आरोग्याच्या काही ज्या समस्या होत्या त्या आता गुढीपाडव्यानंतर हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील. तुम्हाला एकच विनंती करते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.